नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि अतिशय भयानक सत्याचा उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मालिका आता नवीन रंजक वळणावरती येऊन सारंग आणि सावली पुन्हा आता एकत्र येताना आपण बघणार आहोत. आणि तिलोत्तमाचे सगळे अंडी पिल्ली आता सगळे मार्ग बंद होऊन सारंग आणि सावली आता पुन्हा कसे तिलोत्तमाच्या परवानगीने एकत्र येतात. सावलीला मानाने तिलोत्तमा कशी घरी आणते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सारंगला डिस्चार्ज भेटता क्षणी आता तिलोत्तमाने सारंगला घरी आणलेलं असतं. आणि इकडे मात्र आता सारंगने घरी आणता क्षणी आता त्याच्या तोंडातून सारंग फक्त सावलीचंच नाव घेत असतो. आणि ते बघून आता अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई बघा ना, सारंग जेव्हापासून डिस्चार्ज घेऊन घरी आलाय ना, त्याच्या तोंडातून फक्त सावलीचं नाव येतंय आणि सावलीची त्याला गरज आहे असं आता मला वाटतंय. त्यामुळे आपण प्लीज सावलीला बोलूयात ना, असे आता अमृता ही तिलोत्तमाला बोलते. तिलोत्तमा म्हणते की बरोबर आहे अमृता, तुझं सारंगवरती प्रेम आहे आणि सारंगची ही जी अवस्था आहे ती तुला बघवत नाहीये, म्हणून तू असं बोलतेस मला माहिती. आणि तिलोत्तमा म्हणते की सारंग बिचारा तापात फणफणतोय आणि त्यामध्येच तो बरळतोय आणि त्यालासुद्धा कळत नाही आहे तो नेमकं कुणाचं नाव घेतोय आणि का घेतोय ते. आणि अमृता म्हणते की आई तुम्हाला कळत नाही आहे का, तो बडबडत नाही आहे, तर त्याला सावलीची गरज आहे. आणि लगेच आता बबलू म्हणतो की डॉक्टर तर म्हणाले. तर आता तिलोत्तमा म्हणते की बबलू, आणि तिलोत्तमा बबलूला गप्प करताच आता बबलूला ती सारंगची अवस्था बघेनाशी होते आणि बबलू आता तिथून निघून जातो. आणि इकडे आता मोनिका ही भैरवीच्या घरी आल्यानंतर भैरवी मोनिकाला म्हणते की खरं खरं सांग मोनिका, तू इथे काय शोधायला आली होती आणि तुझा मकसद काय होता इथे येण्याचा. आणि भैरवी म्हणते की मला काही सांगण्यापेक्षा आता तू स्वतःचा जीव कसा वाचवशील ना याचा तू विचार कर. आणि इकडे आता मोनिका म्हणते की एक मिनटं भैरवी, तुम्ही माझा जीव आता तूच वाचव हे असं काय बोलताय, मला खरंच काही कळू नाही राहिलेलं. आणि भैरवीकडे बघत मोनिका म्हणते की उगाच तुम्ही माझ्यावरती संशय घेऊ नका, आणि मी ना तुम्हाला इथे एक महत्त्वाची बातमी द्यायला आले होते. मोनिका म्हणते की ती न्यूज ऐकून तुम्हाला आनंद होईल की नाही होणार हे मला नाही माहिती. मोनिका म्हणते की पण ती एवढी महत्त्वाची बातमी आहे, मला वाटलं की इथे येऊन ती बातमी तुम्हाला द्यावी म्हणून मी इथे आली. आणि त्यानंतर मोनिका म्हणते की म्हणून मी तुमच्यापर्यंत इथपर्यंत आले. तर भैरवी म्हणते की काय बातमी आहे. तेव्हा आता मोनिका म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, सारंगला डिस्चार्ज देऊन सारंग घरी आलाय ना. तर भैरवी म्हणते हो. तेव्हा आता मोनिका म्हणते की तो सारंग घरी तर आलाय, पण त्याच्या तोंडातून तो सारखा सावली नावाचा जप करतोय. आणि भैरवी म्हणते की काय. तर मोनिका म्हणते हो, शुद्धीवर आल्यापासून तो फक्त सावलीचंच नाव घेतोय आणि त्याला दुसरं काही सुचत नसल्याचे आता मोनिका बोलते. फक्त त्याच्या मनात, ध्यानात आणि तोंडात हे सावलीच नाव आहे. तर आता इकडे भैरवीला धक्का बसतो. इकडे आता बबलू हा एरझाऱ्या मारत असतो. तर तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की बबलू, हे सगळं काय चाललंय आणि काय आहे. आणि अमृता म्हणते की बबलू, नेमकं तू माझ्यापासून काय लपवतोस आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काय म्हणाले होते. आणि अमृता म्हणते की मग मगाशी आईने तुला गप्प का केलं. तर बबलू म्हणतो काही नाही अमृता वहिनी. बबलू म्हणतो की तिलोत्तमा मॅडमने मला सांगितलं कुणाला काहीच सांगायचं नाहीये म्हणून. आणि अमृता म्हणते की इथे आपला सारंग मरणाच्या दारात उभा असताना आपल्या घरात हे काय चाललंय बबलू. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की सांग. तर बबलू म्हणतो की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत सावली वहिनी इथे येत नाही तोपर्यंत सारंग या धक्क्यातून बाहेर येणार नाही आणि येऊ शकत नाही. तर तेवढ्यात तिलोत्तमा बबलूचं बोलणं ऐकते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की बबलू. आणि लगेच आता तिलोत्तमा बबलू समोर येत पोट करत रागाने म्हणते की मी तुला बजावून सांगितलं होतं बबलू, ही गोष्ट कुणाला सांगायची नाहीस म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा हे सगळं तू हिला सांगितलं. तर बबलू म्हणतो हो सांगितलं मी, कारण मी तरी काय करू, सारंग दादाची तिकडे अवस्था बघितली ना. आणि बबलू म्हणतो तो प्रत्येक सेकंदाला सावली वहिनी असं नाव घेतोय. तर तिलोत्तमा म्हणते बस झालं बबलू. आणि तिलोत्तमा म्हणते की यापुढे एक शब्दही बोलायचं नाही. तर बबलू म्हणतो बोलणार, कारण मी आता शांत बसणार नाहीये. बबलू म्हणतो की तो सारंग दादा तिकडे मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्हाला तुमची प्रतिष्ठा, राग महत्त्वाचा वाटतोय का. आता बबलू म्हणतो की तुम्हीच ठरवा आता तुमच्यातली सासू मोठी की आई मोठी. आणि ते ऐकून आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि हा जोडतच बबलू म्हणतो की मला माफ करा मॅडम, मला या पापामध्ये सहभागी व्हायचं नाही म्हणून मी सगळं सांगितलंय. आणि इकडे आता ओवी ही सारंग समोर येते आणि रडतच म्हणते की बाबा, अरे तू कसा आहेस,
खरं तर मला तुला हॉस्पिटलमध्येच भेटायचं होतं, पण मला ना तिथे तुझ्या समोर कोणी येऊच दिलं नाही. आणि ओवी म्हणते की बाबा तू एकदा डोळे उघड आणि माझ्याशी बोल, तुला खूप लागलं होतं आणि खूप दुखत होतं का? आणि ओवी म्हणते तू मला सरप्राईज द्यायला निघाला होता आणि तुम्हाला हे सरप्राईज दिलंय का? आणि सारंग आता काही बोलत नसतो, तर तेवढ्यात आता तिथे असलेला अमृताचा फोन वाजतो. तर लगेच आता अबीरने फोन केलेला असतो. फोन उचलत आता ओवी म्हणते बोलणार आहे अबीर. अबीर म्हणतो की गुड न्यूज असते ना ओवी, तुझे बाबा घरी आलेत ना. आणि अबीर म्हणतो की आता ते पूर्ण शुद्धीवर येतील, कारण अमृता काकूने आम्हाला सांगितलंय. आणि ओवी म्हणते की बाबाला घरी आणलंय तर खरं, पण पूर्णपणे तो अजून शुद्धीवर आलेला नाहीये. आणि ओवी म्हणते की अबीर अरे मी कधीपासून त्याच्यासमोर बोलत बसली, पण तो माझ्याशी एक शब्द देखील बोलत नाहीये. अबीर म्हणतो मग अमृता काकू कसे काय म्हणाल्या की तो पूर्ण शुद्धीवर आलाय आणि व्यवस्थित आहे म्हणून? आणि मग अबीर म्हणतो की अमृता काकांनी आईला असं का सांगितलं असेल? आणि एवढ्यात आता ओवी ही सारंग समोर आता बोलत असताना सारंग आता सावली सावली पुन्हा नाव घेतो. तर आता ओवी अवाक होते आणि फोन बाजूला ठेवते. तर अबीर देखील तिकडे मोबाईलमध्ये आता सारंगचा सावलीचं नाव घेत असल्याचे ऐकतो. आणि इकडे आता अबीर म्हणतो की ओवी अगं बोल ना गं. पटकन फोन कानाला लावत ओवी म्हणते की अरे अबीर बाबा बोलायला लागलाय आणि तुला माहिती आहे का तो कुणाचे नाव घेतो? अबीर म्हणतो कुणाचे? तर ओवी म्हणते की सावली टीचरचं नाव घेतोय तो. तर आता अबीरला धक्का बसतो आणि ओवीला सुद्धा. अबीर म्हणतो की तुझे बाबा माझ्या आईचं नाव का घेतील बरं ओवी? आणि आता ओवी म्हणते की मला ते माहीत नाही, पण मी आत्ताच ऐकलंय. आणि आता अबीर विचार करत म्हणतो की ओवी हे बघ तुझ्या बाबाचं आणि माझ्या आईचं काहीतरी जुनं नातं असतं. आणि जर आता ओवी म्हणते की असं असेल तर तुझ्या आईला इथे यायला सांग. आणि ओवी म्हणते मला वाटतंय बाबाला सावली टीचरशी काहीतरी बोलायचंय. आणि लगेच आता अबीर म्हणतो की ओवी तू सुपर हिरो आणि तुझी काळजी घे, मी आता इकडे आईला सगळं सांगतो. आणि इकडे आता पटकन आता ओवी फोन ठेवून आता सारंग शेजारी झोपते आणि सारंगकडे बघत रडू लागते. आणि प्रेमाने सारंगकडे बघत ओवी सारंगचा किस घेते. आणि आता इकडे तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये असताना अमृता तिथे येते आणि म्हणते की आई झोप झाली ना तुमची आणि आता तुम्हाला बरं वाटतंय ना? मी तुम्हाला बरं झालं तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी जाऊन आराम करा. आणि बरं झालं ओवी सारंग समोर नसती आणि सारंगच्या तोंडातून जर तिने सावलीचं नाव ऐकलं असतं तर कधीच ती सावलीकडे गेली असती आणि तिला घेऊन आली असती. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अमृता तुला मला नेमकं काय सुचवायचं ग? तुला असं वाटतं का मी सावलीकडे जाऊन सावलीला घेऊन यावं म्हणून? तिलोत्तमा म्हणते की तुला वाटतं का मी असं करावं, तिच्या हातापाया पडावं आणि तिला धरून इथे घेऊन यावं आणि म्हणावं चल बाबा चल बाई ये इकडे? आणि अमृता म्हणते की मगाशी बबलूने डॉक्टरने सांगितल्याचं मला कळलं आणि मला सांगितलं, पण तरीसुद्धा तुम्ही बबलूवरती चिडल्या. आणि अमृता म्हणते की हे बघा तुमच्या अहंकारापायी आणि तुमच्या हट्टापायी मी गप्प बसले, पण जर सारंगचं उद्या काही बरं वाईट झालं तर मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन की तुमच्या हट्टामुळे आणि अहंकारामुळे सारंगची ही अवस्था झाली. तर तिलोत्तमा म्हणते बस झालं अमृता. तिलोत्तमा म्हणते की उचलली जीभ टाळ्याला लावली, असं करू नकोस अमृता. तर अमृता म्हणते की आई मला माहिती आहे तुमचा ना सावलीवरती राग आहे. आणि अमृता म्हणते की मी सावलीकडे गेले होते. तर तिलोत्तमा म्हणते की मग काय म्हणाली तुझी सावली? नाचली असेल तिला ही बातमी कळाल्यानंतर आणि आनंद झाला असेल तिला. आणि अमृता म्हणते की आई तुमचा हा गैरसमज आहे, तिला आनंद तर झाला खरा, पण तिला आनंद का झाला माहिती आहे का? कारण सारंग शुद्धीवरती आला म्हणून तिला आनंद झाला. आणि सारंग लवकरात लवकर बरा होण्यासाठी तिने 3 दिवस अन्न पाण्याविना असा उपवास केलाय आणि निर्जळी उपवास केलाय. आणि त्यामुळे जेव्हा तिला कळालं सारंग शुद्धीवर आला तेव्हा तिने उपवास सोडल्याचे आता अमृता बोलते. आणि इकडे आता अमृता म्हणते की सारंगची अवस्था बघितली ना आई, जर तुम्हाला तुमचा सारंग जिवंत हवा असेल तर काहीही करून तुम्हाला सावलीला इकडं आणावंच लागेल. आणि अमृता म्हणते की आपण काय सावलीला कायमचं इथे बोलावतोय का? आणि मला खात्री आहे की सारंगला एकदा बरं वाटलं की तीच इथे राहणार नाही. आणि तिलोत्तमा गप्पच बसते. तर लगेच आता अमृता म्हणते की जाऊ द्या, तुम्हाला मी किती जरी सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही आणि अमृता जाऊ लागताच तिलोत्तमा अमृताला थांबवते. आणि तिलोत्तमा म्हणते की अमृता तुला माहिती आहे मी त्या सावलीकडे जाऊन पदर पसरणार नाही. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी नाही, पण तू जाऊ शकते. तर अमृताला आनंद होतो. आणि तिलोत्तमा उठून आता अमृताला म्हणते की तू जा सावलीकडे आणि ये घेऊन तिला, कारण मला सारंग काही जरी झालं तरी सारंग सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते ऐकताच अमृता खुश होते आणि म्हणते की आई मी शब्दात सांगू शकत नाही मला तुमच्या या बोलण्याने किती आनंद झाला आहे. आणि इकडे आता मोनिका
ही भैरवीला सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की काय वाटतंय भैरवीजी तुम्हाला, आई जातील का मानाने त्या सावलीकडे आणि तिला मानाने घरी घेऊन येतील का? तर आता ती ऐकताच भैरवी म्हणते की इम्पॉसिबल आहे मोनिका, कारण मी त्या तिलोत्तमाला लहानपणापासून ओळखते. आणि भैरवी म्हणते की मला मान्य आहे, मला माहिती आहे सारंग हा तिच्या चारही लेखापेक्षा तिचा सगळ्यात आवडता लेख आहे. आणि भैरवी म्हणते की मला हेही माहिती आहे की तिलोत्तमाचं सारंगवर जीवापाड प्रेम आहे, ती त्याच्यावर खूप प्रेम करते. पण त्या सगळ्यापेक्षा तिलोत्तमाला सगळ्यात मोठ्या तिच्या अहंकाराचा आणि स्वाभिमानाचा युग आहे आणि तो सगळ्याच्या वर आहे. आणि अशी बाई सावलीकडे माझ्या मुलाला बरं करण्यासाठी, मला वाचवण्यासाठी तू ये म्हणून अशी भीक मागायला जाईल? शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे असे आता भैरवी मोनिकाला बोलते. आणि त्या सावलीला तिने धक्के मारून घराच्या बाहेर काढलंय, तेव्हा त्या सावलीकडे ती कधीच जाणार नाही असे भैरवी बोलते. आणि भैरवी म्हणते की तसं मला सुद्धा सावली त्या घरात कधीच नको आहे, कारण त्या घरात सावली येऊ नये यासाठी मी सगळे सर्वतोपरी प्रयत्न करीन. आणि काही जरी झालं तरी तिलोत्तमाला सावलीला त्या घरात मी परत आणू देणार नाही असे आता भैरवी बोलते. आणि इकडे आता मोनिका विचार करते की पण तरी सुद्धा मला त्या सावलीला घरी आणायचंय. आणि भैरवी म्हणते की तरी सुद्धा बाय चान्स सावली त्या घरी येण्यासाठी यशस्वी झाली तर आता भैरवी म्हणते की मोनिका मग माझं एक काम करशील का? मोनिका म्हणते की तुम्ही काम सांगा प्लीज, मी सगळं काम करीन. आणि भैरवी म्हणते की फार काही नाही, त्या सावलीवरती करडी नजर ठेवायची आणि यात किंचितही बातमी त्या सावलीचे ना सगळं काही मला सांगायचं. आणि सावली कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, तिच्या डोक्यात काय चाललंय ही सगळी खबर मला पाहिजे. आणि इकडे आता मोनिका म्हणते तुम्ही काळजी करू नका, सावली ज्या क्षणी त्या घरात येईल ना त्या क्षणी तुम्हाला सगळे अपडेट असेल. आणि इकडे आता मोनिका हसतच म्हणते की तिच्या सावलीसारखी मी तिच्या पाठीमागे असेल. तर आता भैरवी म्हणते मला खात्री आहे मोनिका तू हे असंच करशील. आणि आता भैरवी म्हणते की मोनिका बाय द वे ते सगळं सोडून दे, पण सावली त्या घरात येणार आहे म्हणून तू का खुश झाली? आणि मोनिका म्हणते तुम्ही काळजी करू नका, आपण एका टीमचे आहोत ना, तर मी तुम्हाला सावलीचं सगळं. मोनिकाला भैरवीने आता सावली जर आली तर तिच्यावर करडी नजर ठेवायला सांगितलेली असते आणि मोनिकाने होकार देत मोनिका आता तिथून निघून जाते. आणि इकडे आता पळत पळत ओवी ही अमृताकडे येते आणि म्हणते की काकू काकू बाबा बोलायला लागलाय आणि सारखं तो सावली टीचरचं नाव घेतोय. आणि ओवी म्हणते की मला वाटतंय त्या दोघांचा काहीतरी संबंध आहे आणि तुला माहिती आहे काकू प्लीज मला सांग. आणि इकडे आता ओवी म्हणते की काकू सावली टीचरला मी माझ्यासाठी नाही तर माझ्या बाबांसाठी बोलावते, कारण सावली टीचरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तर तेवढ्याच पाठीमागून तिलोत्तमा तिथे येत आता ओवीचं बोलणं ऐकते. आणि आता इकडे ओवी म्हणते की सावली टीचर माझ्यासाठी येतील ना? तर आता अमृता म्हणते हो. आणि इकडे आता अमृता म्हणते की बरं चल ओवी तुझी शाळेची स्कूल बस येईल आणि तुला शाळेत जायचं. तर ओवी म्हणते नाही मी कुठेही जाणार नाही, जोपर्यंत माझा बाबा बरा होत नाही ना तोपर्यंत मी शाळेतही जाणार नाही आणि काहीच करणार नाही. आणि जर तू सावली टीचरला घरी आणणार नसेल तर तिथे जाऊन मी सावली टीचरला ओढत इथे आणीन. तर तिलोत्तमाला धक्का बसतो आणि पटकन आता अमृता ओवीला मिठी मारते आणि म्हणते की बाळा असा हट्ट करायचा नाही. आणि इकडे आता तिलोत्तमा परत आता बेडरूममध्ये येते तर सारंग आता सावलीचा जप करत असतो. आणि तिलोत्तमा ते बघून आता तिलोत्तमाला आता ब्राह्मण असं होतं आणि आता तिलोत्तमा तडक बाहेर निघून जाते. आणि इकडे आता अबीर हा सावलीकडे येऊन सारंग आता तुझं नाव घेत असल्याचे आता इकडे सावलीला सांगतो. तर तेवढ्या जगन्नाथ म्हणतो की अरे अबीर ओवीचे बाबा अजून शुद्धीवर आलेले नाहीये, त्यामुळे ते जे काही नाव घेतात ना ते त्यांनाच कळत नाहीये. अबीर म्हणतो की पण अहो आजोबा मला ओवीने सांगितलेलं असतं. आणि अबीर म्हणतो की मला असं वाटतंय आई तू तिकडे जाच काय हरकत आहे बरं. आणि अबीर म्हणतो की तू त्यांच्याशी जाऊन बोल, फायनली मी पण तुझ्या सोबत येईल. आणि अबीर म्हणतो की मला सुद्धा त्यांना सॉरी बोलायचं, कारण माझ्यामुळेच ते तिकडे निघाले होते. आणि अबीर म्हणतो की माझ्यामुळेच तो भयंकर अपघात झाला. आणि सावली म्हणते की असं बोलायचं नाही अबीर बाळा, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, तेव्हा तू स्वतःला दोष देणं बंद कर. आणि जगन्नाथ म्हणतो की अबीर तुझी शाळेची बस आली असेल, शाळेत जायला तुला उशीर होईल, जा बरं अगोदर शाळेत जा. आणि लगेच आता अबीर स्कूलला निघून जातो. तर सावली म्हणते की बाबा अबीरला कसं समजायचं ना तेच मला काही कळत नाही. तर जगन्नाथ म्हणतो की हे बघ साऊ बाळा अबीर अगं लहान आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की जर या अवस्थेत सारंग तुझं नाव घेत असेल तर सावली तुला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा तिथे येत म्हणते की त्यात विचार कसला करायचा. तर आता तिलोत्तमाचे बोलणे ऐकून सावली तिलोत्तमाकडे बघते आणि
तिलोत्तमा म्हणते की तुला काही जरी झालं तर माझ्यासोबत यावंच लागेल सावली माझ्या घरी, तेही सारंगसाठी. आणि जगन्नाथ म्हणतो की यावंच लागेल म्हणजे आमच्याच दारात येऊन आम्हालाच दमबाजी करायची का? आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की तू काहीही समज, विनंती समज, काहीही समज. आणि तिलोत्तमा म्हणते की मला सुद्धा तुझ्या घराची पायरी चढायची इच्छा नव्हती. आणि तिलोत्तमा म्हणते की बरं झालं मला तुझ्या घराची पायरी चढावी लागली नाही, तुम्ही दोघे मला इकडेच मिळाले. आणि सावली म्हणते की मी ऐकलंय ते खरं आहे का? तर तिलोत्तमा म्हणते खरं आहे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की दुर्दैवाने ते शब्दाने शब्द खरा आहे आणि सारंग शकंदाने तुझं नाव घेतोय. आणि तिलोत्तमा म्हणते की डॉक्टरांनी सुद्धा असं सांगितलंय की त्याला जर मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर आता ते हे तूच करू शकतेस. आणि तिलोत्तमा म्हणते की माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नसल्यामुळे मला इथे यावं लागलं. आणि जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा तुझं तुझ्या लेकावर जेवढं प्रेम आहे तेवढं आमचं देखील आहे. आणि ज्या सावलीला तू हाकलून दिलं, ज्या सावलीचा तू तिरस्कार केलास त्याच सावलीला तू मानाने घरी घेऊन जायला आलीस तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणते की खरंय आजही मला माझ्या सारंगवर या पुरीची सावली पडायला नको, पण मी आजही तुला तेच सांगते, पण माझा नाविलाज आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की माझे हात बांधले गेलेत म्हणून मला इथे यावं लागलं. तर आता लगेच आता जगन्नाथ म्हणतो की मुलाच्या नावाची भीक मागायला आलीस आणि तरी सुद्धा तुला लाज वाटते, तुला काही वाटत नाही का तिलोत्तमा? आणि जगन्नाथ म्हणतो की त्यासाठी तू तुझा पदर पसरून तिला विनंती करून घेऊन जा. आणि तिलोत्तमा म्हणते की या पुरीच्या मी समोर पदर पसरू? अरे मी पदरही पसरला असता आणि या पुरीच्या पायही पडले असते, पण जर हिने माझं ऐकलं असतं तर. आणि तिलोत्तमा म्हणते की हिने मला शब्द दिला होता की माझ्या लेकाच्या आयुष्यात ही येणार नाही म्हणून, पण हिने तिचा शब्द मोडला आणि पुन्हा एकदा ती माझ्या सारंगच्या आयुष्यात आली आणि तिच्यामुळेच पुन्हा एकदा माझ्या सारंगचा एवढा मोठा अपघात घडल्याचे तिलोत्तमा बोलते. आणि सावली कडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की माझा मुलगा सारंग हिच्यामुळे संकटात आहे, त्यामुळे सावलीचं ते कर्तव्य आहे माझ्याबरोबर माझ्या घरी येऊन माझ्या सारंगला मृत्यूच्या दारातून बाहेर काढायचं, हे सावली तुझं कर्तव्य आहे, हे आता तिलोत्तमा सावलीला बोलते. तिलोत्तमा म्हणते की जर का हे करताना तू चुकले आणि जर माझ्या सारंगला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे, मी तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. आणि रागाने तिलोत्तमा तेथून निघून जाते. तर सावली जगन्नाथकडे बघते तेव्हा जगन्नाथ आता सावलीला समजावतो. आणि इकडे आता तिलोत्तमा घरी येते. तर आता लगेच मोनिका आता तिलोत्तमाकडे बघत म्हणते की आई काय झालं, सावली आली नाही का? मला काय वाटतंय सारंगसाठी तुम्ही ना तिची माफी मागा, पाया पडून माफी मागा, तेव्हा ती नक्कीच घरी येईल. तर तिलोत्तमा मोनिकाकडे बघते. आणि इकडे आता सावली ही जगन्नाथला म्हणते की माझ्या आबीरला सोडून मी तिकडे कसं जाऊ, आणि माझ्या आबीरला जर मी तिकडे घेऊन गेले तर कोणाच्या भरोशावर त्याला तिकडे ठेवू? तर लगेच आता उठून उभा राहा जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमा. आणि लगेच आता सावली म्हणते की बाबा तुम्ही काय बोलताय, ज्या बाईने मला घराबाहेर काढलं होतं आणि ज्या बाईच्या मनात माझ्याविषयी विष आहे त्या बाईच्या भरोश्यावर मी माझ्या आबीरला घेऊन जाऊ? आणि तर आता जगन्नाथ हा सावलीकडे बघतो आणि म्हणतो की हो सावली, कारण ती बाईच्या मनात जरी तुझ्याविषयी विष असलं आणि जरी तुला घराबाहेर काढलं असलं तरी सुद्धा आज तू तिच्या पोराला मरणाच्या दारातून बाहेर काढायला निघालीस, तेव्हा तुझ्या मुलावरती कोणतंही संकट ती येऊ देणार नाही याची मला खात्री असल्याचे जगन्नाथ सावलीला बोलतो. आणि सावली आता आबीरला घेऊन आता मेंदळ्यांच्या घरी जाण्यासाठी तयार होते. आणि इकडे आता मेंदळ्यांच्या घरी आल्यानंतर सावली आता सारंगला कशी मरणाच्या दारातून बाहेर काढते आणि सारंग आणि सावली हे नवरा बायको असल्याचे सत्य आता अमृता ही आबीर समोर आणताच आता सगळ्यात मोठा धमाका कसा उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.